मराठी बोधकथा फळांची गोष्ट। एक सुंदर बाग होती। तिथे सफरचंद, केळी, आंबा, संत्री आणि द्राक्षे नावाची फळं राहत होती। त्या सर्वांमध्ये खूप चांगली मैत्री होती आणि ते रोज एकत्र खेळत असत। एके दिवशी ते सर्वजण एका झाडाखाली बसलेली असतात। तेव्हा केळं म्हणालं, चला आपण काहीतरी नवीन करूया। सगळ्यांना ही कल्पना खूप आवडली आणि ते सर्वजण बागेत फिरायला निघाले। फिरताना त्यांना झुडपामधून हळू आवाज आला। कोण आहे तिथे? आंब्याने विचारलं। तेव्हा बाहेर एक छोटी बेरी आली। ती खूप घाबरलेली दिसत होती आणि रडत होती। मी लपंडाव खेळत होते, पण माझे मित्र सापडत नाहीत, बेरी म्हणाली। काळजी करू नकोस, आम्ही तुला त्यांना शोधून देऊ, सफरचंद म्हणाल। सर्व फळांनी एक योजना आखली। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला सुरुवात केली आणि ठरवलं की ते परत आंब्याच्या झाडाजवळ भेटतील। संत्रे तलावाजवळ पाहायला गेले, द्राक्षांनी फुलांच्या बागेत शोधलं, केळे उंच झाडावर चढून दूरवर पाहत होते, आंबा आणि सफरचंद भाज्यांच्या मळ्यात शोधायला गेले। थोड्या वेळाने केळ्याला एका दगडाजवळ 3 छोटी फळं लपलेली दिसली। तुम्ही इथे आहात, तो आनंदाने ओरडला आणि त्याने सगळ्यांना बोलावलं। ती छोटी फळं खूप आनंदी झाली आणि त्यांनी सर्व फळांचे आभार मानले। त्यानंतर सगळ्यांनी आपापले आवडते खाऊ आणले आणि एकत्र मजा केली। त्या दिवसापासून सर्व फळे बागेतले हिरो झाले, जे नेहमी लोकांची मदत करायला तयार असायचे आणि त्यांनी आनंदाने आपले दिवस घालवले। या गोष्टीतून आपल्याला बोध मिळतो, नेहमी मदत करण्यास तयार राहा, एकत्र काम केल्याने काहीही शक्य होतं। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।